आणि आता थेट जाऊयात मंत्रालय परिसरामध्ये। सध्या काँग्रेसनं त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। मंत्रालयाच्या बाहेर सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस हे आंदोलन करत आहे। बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे। काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसकडून आज मंत्रालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन केलं जात है। दूसरी तरफ अगर आप देखो तो थाना में जहां मुख्यमंत्री खुद वहां पर है, वहां पिछले 6 महीने में 57% ज्यादा जो है क्राइम वहां पे बढ़ चुका है। सुरक्षा कहीं रही नहीं गई है। महिलाओं का अत्याचार इतना ज्यादा होते जा रहा है कि छोटी छोटी बच्ची के साथ में, महिलाओं के साथ में, डॉक्टर्स के साथ में आज पूरा महाराष्ट्र किस तरीके से जल रहा है मुझे समझ में नहीं आ रहा है। और हम चाहते हैं कि सरकार जो है ना महिलाओं की सुरक्षा करे, उनको जो है सही तरीके से काम करने में का तो कम से कम ये देवे, सुरक्षा देवे। अच्छा, अगर रेप हो रहा है तो विपक्ष उसमें राजनीति कर रहा है। अगर कहीं महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है तो वो राजनीति हो रहा है। महिलाओं के ऊपर बलात्कार हो रहा है, महिलाओं का मर्डर हो रहा है और पूरे राज्य में जो है क्राइम रेट बढ़ गया तो ये विपक्ष कर रहा है। अरे आप जो है इतने मग्न हो जाति जाति में लड़ाई लगाने में, आप इतने मग्न हो हिंदू मुसलमान करने में, उनके नेताएं जो है जा जाके भाषण कर रहे हैं, गलत गलत जो है लोगों को उस्का रहे हैं। कई नेता तो उनके आमदार तो बोलते हैं कि जाओ जिसको मारना है मारो, पुलिस कुछ नहीं कर लेगी। और पुलिसों को बोलते हो तुमने अगर होशियारी की तो तुमको तुम्हारी बीवियों से इतना दूर करोगे कि बीवी बच्चों का मुंह नहीं देख पाओगे। इस तरीके का स्टेटमेंट मंचों से हो रहा है। तो सरकार की नाकामियां छुपाने के लिए वो दूसरों को कुछ भी बोलती, विरोधी पक्ष नेता होने के नाते या विरोधी पक्ष में होने के बाद आवाज उठा रहे हैं, तो उनको उन जो क्राइम करने वाले उनके ऊपर जो है कार्रवाई करना चाहिए। वो छोड़ के जो विरोधी पक्ष के ऊपर बदनाम कर रहे हैं। सरकार ने एसआईटी बनाई है, वही जो की बात करें सरकारी उज्ज्वल निकम को नियुक्त किया, पूरी सरकार किस तरह वापस ले देख रहे हैं। अरे उज्ज्वल निकम के ऊपर किस तरीके से महाराष्ट्र जो है वो फेथ रखेगी, आप बताइए। जो इंस्टीट्यूशन है वो ऑलरेडी किसी बीजेपी का है और उज्ज्वल निकम जी अभी जो है चुनाव लड़ चुके हैं यहाँ पे। नहीं बोला था न्याय मत राजू चल राजू। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होते। प्रदेश अध्यक्ष विजय वडेट्टीवार, आपका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। वर्षा गायकवाड यांना सुद्धा पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न होतोय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सध्या काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसचे मुंबईमधले सर्वच महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदय ठाण्यामध्ये एवढ्या मोठ्या घटना होतात, पॉलिटिकल स्टंट बोलताय। कोर्टामध्ये घेऊन गेला, 2 मागच्या हप्त्यामध्ये बलात्कार झाला, हॉस्पिटलमध्ये बलात्कार झाला। जबाबदारी घेणार की नाही? आम्हाला बघा विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। पोलिसांनी तुमचा मोर्चा अडवलेला आहे, काय सांगाल?
हे बघा, ज्या पद्धतीचं स्टेटमेंट सत्ताधाऱ्यांचं येत आहे, एवढी मोठी घटना घडली, तुम्ही 13 तारखेची घटना 20 तारखेपर्यंत कारवाई होत नाही आणि कारवाईसाठी लोक रस्त्यावर आले की लाठीमार करताय आणि हे सांगताय की याला तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकावर आरोप करताय, 2 मुली, छोट्या मुलींचा तिकडे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, 2 मुलीवर अत्याचार झाला, सरकार कारवाई करत नाही आणि महिलावर लाठीचार्ज करतो, कायदा सुव्यवस्था खतम करून टाकली, रोज महिलावर अत्याचार वाढत आहेत, रोज. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये 7 महिन्यामध्ये 57% क्राईम वाढला. कशामुळे वाढला? कुणाचा आशीर्वाद आहे? आणि सत्ताधारी पक्षाची संस्था म्हणून जर त्याला प्रोटेक्शन देत असाल, नराधम हा कुठल्या जातीचा धर्माचा होऊ शकत नाही. जे हे कृत्य केलंय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते लवकर झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ही घटना महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी असल्यामुळे, यांना कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्यामुळे, सरकार चालवण्यात अपयश आल्यामुळे यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री गृह यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. सत्ताधारी म्हणतायत की आंदोलनामध्ये बाहेरची लोक होती, विरोधकांचा कुठेतरी याच्यामध्ये हात दिसतो, अशा प्रकारचा आरोप होतोय. महाराष्ट्र खड्ड्यात गेला. महाराष्ट्राची महिलांची अब्रू लुटा आणि विरोधकाकडे बोट दाखवा, हे असंच चाललंय. स्वतःचं पाप झाकण्यासाठी विरोधकाकडे बोट दाखवत आहे. अरे तुमच्याकडे सीसी फुटेज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. कोण बाहेरचे होते? कुठे आंदोलन? उत्स्फूर्त आंदोलन, लोकांचा स्वयंपूर्ण आंदोलन होता. स्वयंपूर्ण, कारण लोक स्वतःहून रस्त्यावर न्यायासाठी उतरली होती, त्यामध्ये कोणी दुसरे नव्हते. परंतु आपलं पाप लपवण्यासाठी हे विरोधकाकडे बोट दाखवणं आणि त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. 11 तास त्या मुलींना बसवून ठेवलं. त्या गरोदर, त्या मुलींची आई गरोदर होती, तिला बाकड्यावर झोपवलं 12 तास. ही कुठला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी सांगतायत? उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे, कसं बघताय? हे भाजपाचा पिल्लू आहे. ते भाजपची निवडणूक लढली, संस्था भाजपची, चौकशी भाजपचे लोक करणार, वकील भाजपचा नेमणार, तर मग न्याय कसा मिळेल? कसा न्याय देऊ शकतील? हे म्हणून त्यांची नियुक्ती रद्द करा, ही आमची मागणी आहे. काय इथून पुढे आंदोलन कसं असणार? तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. नाही, आम्ही मंत्रालयावर आता आंदोलन करायचं ठरवलं आहे. हे मंत्रालय, या मंत्रालयावर जर सरकारला जाग येत नसेल, या मंत्रालयात बसून त्यांचा उपयोग काय? कसं बघताय उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली गेलेली आहे यावरती? अहो ते तर भाजपाचे आहेत. असं आहे की त्यांनी हे एका पक्षाशी निगडीत आहेत. ते शाळा एका पक्षाशी निगडीत आहे. ते कशा तऱ्हेने त्या मूल्य न्याय देतील, आमचा हा प्रश्न आहे मुळात. त्यामुळे या तऱ्हेने, अशा तऱ्हेने त्या मूल्य न्याय मिळेल का नाही याच्याबद्दल आम्ही साशंक आहोत. सरकारी पक्षाशी निगडीत सांगायची गरज आहे का? सरकारी वकील हा पारदर्शक असला पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि सरकारी वकीलही बदली केली पाहिजे 100%. दुसऱ्या वकिलाची नियुक्ती केली गेली पाहिजे. त्यांच्या भाजपाच्या वकील बरोबर आहे, बोलतात ते. त्यांच्या स्वतःची माहिती आहे कुठल्या पक्षातून त्यांनी इलेक्शन लढलेले. पक्षीय राजकारण करायचं नाही. ते त्या मुलीला न्याय देण्याची गोष्ट आहे. ती शाळा कोणाची आहे सगळ्यांना माहिती आहे. आज जे आहे तुमचं आंदोलन या ठिकाणी अडवलेलं आहे, पुढची रणनीती काय असणार आहे? आम्ही महाराष्ट्र बंदचं आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या सगळ्या पालकांना, सगळ्या माता पित्यांना माझं आव्हान आहे, आपल्या मुलींना सुरक्षित महाराष्ट्र देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. दुर्दैवाने ते पार पडत नसतील तर आपण सगळ्यांनी ही जबाबदारी हातामध्ये घेतली पाहिजे. आणि आम्ही 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देतो, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. आता आपण 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, सगळ्यांनी सहभागी व्हा अशा प्रकारची जे आहे ते आव्हान करताना पाहायला मिळते. काँग्रेसचं हे आंदोलन आहे आणि पोलिसांनी गांधी पुतळ्याजवळ जे आहे हे आंदोलन थांबवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन रुपेश सराजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. तर मंत्रालयाच्या समोर सध्या काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस सध्या आक्रमक झालेली आहे. वर्षा गायकवाड असतील किंवा विजय वडेट्टीवार, असलम शेख हे सर्वच काँग्रेसचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच थांबवलेलं आहे. काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.